श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 11 समास 3. शिकवण निरूपण. मागील समासांमध्ये जे तात्विक ज्ञान आपण अभ्यासलं ते आता आचरायचं कसं हे अनेक पुढील समासांमधनं स्पष्ट करतायत. समर्थांचा हा दासबोध ग्रंथ म्हणजे एक राजमार्गच आहे. भक्ती ज्ञान यांच्यावर जे जे समास झाले ते ऐकून त्याचं उपयोजन करण्याचे पुढील समास आहेत. प्रथम वाचनाने संकल्पना समजून घ्यायची, त्यानंतर मननाने ती दृढ करायची आणि मग भान ठेवून त्या आचरायच्या, अशी ही अभ्यास योजना आहे. शिकवण निरूपणामध्ये अनेक महत्वपूर्ण बाबींचा उहापोह केलाय. मायक्रो टू मॅक्रोचा जीवन प्रवास कसा असावा तेही समर्थ सांगतायत. ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान काही चमत्काराने होत नाही. त्यासाठी रोजचे सातत्याचे प्रयत्न असायला हवेत. प्रथम शिस्त अंगी बाणायला हवी. आळस तर अगदी हद्दपारच करावा. ते म्हणतायत, दिनचर्या कशी असावी तुमची? तर सकाळी लवकर उठावं, पाठांतर करावं, स्नान संध्या करावी, मग प्रपंच उद्योगाला लागावं. आपल्या व्यवसायामध्ये सावध असावं आणि हुशारही असावं. कोणताही वेळ रिकामा जाऊ देऊ नये. काम चोख करावं, मनापासून करावं. कामात निष्णात असावं आणि परमार्थ सुद्धा मनापासून करावा. निरूपण हरिकथा ऐकत जावं. महावाक्यांचं मनन करावं. अशा अनेक उपयुक्त गोष्टी सांगतायत. जीवनामध्ये विचित्र प्रसंग येतात, वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रसंग येतात. मग ते राज्यकर्त्यांनी केलेला छळ असो किंवा एखादी दैवी आपत्ती असो, विफलता असो, काळजी, अन्न वस्त्रांची कमतरता, धनाची कमतरता, अनेक कारणांमुळे जीव अगदी कासावीस होतो. पण त्यामुळे पुण्यमार्ग बुडवू नये. अत्यंत विचाराने वागावं. नाहीतर काय होतं? नाहीतर पाप साठतं आणि यमयातनांचा हिसका सोसणं अगदी कठीण जातं. असा खबरदारीचा इशाराही ते आपल्याला देतायत. आजही विश्व भीषण संकटाला तोंड देत आहे. युद्ध असोत किंवा आत्ताच होऊन गेलेला कोविड असो, कित्येक लोक बळी गेलेत. कोणी प्रपंच अर्धा टाकून गेलं, तर कोणी प्रापंचिक स्वप्न उधळून गेलं. कोणी परमार्थ बुडवून गेलं, तर कोणी परमार्थाचा गंधही न घेता पडद्याआड झालं. कोणता दिवस कसा येईल माहित नसतो. म्हणूनच समर्थ अखंड सावध राहायला सांगतायत. प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक, जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती. उभय लोक म्हणजे इहलोक आणि परलोक. खाय पिये चल दिये असं होता कामा नये. आजची परिस्थिती सुद्धा वैश्विक आपत्तीचीच आहे. मागेही आपण वैश्विक आपत्ती सोसलेली आहे आणि ज्या लोकांनी होम क्वारंटाईनचा लाभ घेतला आणि अंतरंगात डोकावले, एक संधी म्हणून ती पाहिली, तर त्यांचं कसं झालं माहितीये का? भविष्य निर्वाह निधीसारखा भविष्य निर्वाह बुद्धीमध्ये भरणा झाला. एका अर्थाने त्याचा लाभ घेतला त्यांनी आणि तीच पुंजी कामी येते निश्चितच. कारण स्टार नोट म्हणतीये, टाइम अँड टाइड वेट्स फॉर नन. श्रीराम समर्थ श्रीराम.